करू. महाराष्ट्राच्या धर्तीत उभं राहून आज महाराष्ट्रातील भगव्या रक्ताबद्दल बोलताना मला सार्थ अभिमान वाटतोय. आणि जर महाराष्ट्रातल्या भगव्या धर्तीबद्दल आणि महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील महाराष्ट्रात जर हिंदूंबद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम नाव आठवतं ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं. कारण की ज्या बापानं जन्म दिला त्या बापानं फक्त नाव देण्याचं काम केलं, पण ज्या बापानं या महाराष्ट्रात राहून या हिंदुस्थानात राहून मी हिंदूच नाही तर या हिंदुस्थानाचा एक असा घटक आहे की माझ्या शरीरातील लाल रक्त वाढवण्यास मला काही तकदीर नाही, पण माझ्या हृदयातील भगवं रक्त वाढवण्यासाठी मी झटणार आयुष्यभर हिंदू हृदय सम्राट म्हणून राहील. म्हणून त्या बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा. हे राज्य व्हावं, हे स्वराज्य व्हावं आणि त्यामध्ये फक्त हिंदू वसावा असं ज्या राजानं ठणकावून सांगितलं आणि उभं आयुष्य या हिंदूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी उभं खर्च केला गेला त्या स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. ज्या मायका लालानं भारताची राज्यघटना लिहिली तो दलित राजा बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा मानाचा मुजरा. आणि आता मला ज्या विषयाबद्दल बोलायचं आहे आणि आता मला ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय त्या व्यक्तीला सर्वप्रथम माझा सप्रेम नमस्कार. आणि ती व्यक्ती म्हणजे हिंदुत्वाची धगधगणारी आग, हिंदुत्वाचा धगधगणारा जोश आणि तरुणांच्या हृदयात तावीद गळ्यातला तावीद एक अशी मूठ की जी मूठ ज्याच्या उद्यावर बसली, जी मूठ ज्याच्या चेहऱ्यावर बसली, तो मूठ लागलेला चेहऱ्याचा तो भाग कधीच पुन्हा वर येऊ शकत नाही असा धगधगणारा अग्नी म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब. त्यांना सप्रेम अभिवादन. एक काळ असा होता की या काळामध्ये हे हिंदुस्थान फक्त हिंदूंचं असं गरजलं जायचं, पण एवढांचं राज्य आलं आणि मुश्किल झाली. अरे माझा हिंदू हिंदुस्थानात जगेल का, माझ्या हिंदुस्थानातील हिंदूंना सुरक्षितता आहे का. पण त्याच हजारो वर्षानंतर पुन्हा एकदा हिंदूंचा एक असा अवलिया जन्माला आला की या महाराष्ट्रात, या राज्यात, या देशात मी हिंदूच आहे. मला गर्व नाही तर नुसता माज चढला हिंदू असल्याचा हे सांगण्यास ज्यांनी प्रेरित केलं ते म्हणजे नरेंद्र मोदी. अरे सगळी जनता म्हणते दिल्लीतलं सरकार बदललं गेलं, सगळे म्हणतात दिल्लीमध्ये आप आहे, जो उठतो तो म्हणतो दिल्लीमध्ये आप आहे, दिल्लीमध्ये आप आहे. अरे लांडग्यांनो मला सांगायचं तर दिल्लीमध्ये आप आहे तर मी ठणकावूनच सांगतो गुजरातमध्ये जाऊन पहा तुमचा सगळ्यांचा बाप आहे, तुमचा सगळ्यांचा बाप आहे. हिंदुत्वातील हिंदुत्वाला, हिंदू जनांतील हिंदुत्वांना काही ठिकाणी खिळी बसली गेली. अरे उभे मुसलमान खासदार जाळले गेले कारण की माझं हिंदुत्व जपलं गेलं पाहिजे, माझ्या हिंदुस्थानात फक्त हिंदूंना मान भेटला पाहिजे. आणि त्या अवलियानं गुजरात निर्माण केला. गुजरातमध्ये फक्त हिंदूंचं राज्य येऊन उभं केलं गेलं. जर स्वतःचा राज्य बनवणारा माणसाने जर स्वतःचं राज्य देशासमोर विकसित करून ठेवलं असेल तर तो माणूस स्वतःचा हिंदुस्थान घडवू शकत नाही का. त्यासाठी पाठिंबा पाहिजे तुमच्या युवा शक्तीचा. अरे त्या राजानं स्वतःच्या राज्यात ज्या महाराष्ट्राच्या भूमीत